नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे विद्या कातोरे. तर इकडे शॉपवर आल्यानंतर धनश्रीच्या काही पुस्तकांना कवर बसून दिले आणि दिवसभर पाऊस चालूच होता आपल्या संगमनेरमध्ये. आत्ता खरी पावसाला सुरुवात झाली आहे आणि हवामान अंदाजानुसार 8 ते 10 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. तर इकडे ना घरी जायच्या वेळेस पाऊस चालू होता आणि रेनकोट आणायचं विसरलो होतो. तर धनश्रीने ना तर हे जुगाड केलं होतं इकडे. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर गाडीवरून उतरलो आणि इकडे आपल्या या 2 लक्ष्मींचं स्वागत झालं होतं. त्यांचं छान औक्षण वगैरे करून घेतलं. आता तसं कसं टाकूया तर त्यानंतर आहे ना संध्याकाळी 7 वाजले होते. तर मुलांना अभ्यासाला बसवलं होतं इकडे मी आणि मला स्वयंपाक करायचा होता. तर आंबरस बनवायचा होता. ह्या सीझनचा शेवटचा आंबरस बनवायचा होता, कारण की आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आंबे काही एवढे छान भेटत नाही मार्केटमध्ये. पण म्हटलं एकदा शेवटचा करूया. त्यानंतर आहे ना इकडे अभ्यास करता करता मुलांना इकडं चिमणीचा आवाज ऐकायला आला आणि इकडं या चिकूच्या झाडावरती ना चिमणीने छान घरटं केलं होतं. त्यामध्ये तिचे 2 छोटी छोटी पिल्ले होती आणि खूप छान होती ती. चिवचिव चिवचिव त्यांचं चालूच होतं. तर ते बघण्यासाठी मुलांनी इतका कांगावा केला ना, तर रडत होती ती. तर इकडे चिमणीचे पिल्ले दाखवून त्यांना पुन्हा अभ्यासाला बसवलं आणि मला स्वयंपाक करायचा होता. तर आज स्वयंपाकामध्ये मला आहे ना आंबरस तर बनवायचंच होता, पण इकडे ना आंबरसाबरोबर मला वांग्याचं भरीत करायचं होतं. पण ते चिरून वगैरे नव्हतं करायचं, तर वांग्याचं भरीत भाजून करायचं होतं. तर इकडे दादांनी छान वांगे आणले होते भरितासाठी. तर मस्त असं भाजून वांग्याचं भरीत करायचं होतं मला आणि त्याची डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इकडे छान वांगे भाजून वगैरे घ्यायचे मस्त आणि तुमच्याकडे चूल जर असेल तर चुलीवर भाजू शकता किंवा गॅसवर पण भाजू शकता. तर माझ्याकडे शेगडी आहे म्हणून मी शेगडीच्या जाळीवर वांगी छान भाजून घेतली होती आणि वांगे भाजेपर्यंत 4 वेळा लाईट गेली. तर तेव्हा कुठे ती वांगी भाजून झाली. तर त्यामध्ये इकडे कांदा, मीठ, कोथिंबीर, मिरची पावडर हे टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला एक तडका द्यायचा. तर मिरची पावडर, मसाले वगैरे आपल्या मनाने टाकायचे आणि काही लोक फक्त मिठातलं पण बनवतात तेल वगैरे टाकून. तर मी तिखट बनवणार होते, कारण की तोंडी लावण्यासाठी मला बनवायचं होतं ते. तर इकडे आहे ना त्याला छान तडका द्यायचा होता. मला जिरे मोहरीचा तडका दिला आणि छान लसूण ठेचून घालायचं त्याच्यामध्ये. लसणाचं पण फ्लेवर छान लागतं वांग्याच्या भरितामध्ये. तर अशा पद्धतीने इकडे वांग्याचं भरीत पण तयार होतं. त्यानंतर आंबरस पण बनवून घेतला आणि संध्याकाळी आम्ही जेवणं वगैरे केली. तर असा होता आजचा दिवस. चलो बाय.